देशभक्त आणि राष्ट्रभक्त मोदींचा एजंट होणं कधीच. हे जळफळाट आहे, जळफळाट. एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री कसा होऊ शकतो? होता कामा नये का? काय तुमची जागीर आहे? सोन्याचा चमचा घेऊन आलेलीच मुख्यमंत्री व्हायचं? आज मला अभिमान आहे की मी लोकांमध्ये जातो. आज जर आम्ही चुकीचा निर्णय घेतला असता तर तुम्हाला मी सांगतो एवढ्या मोठ्या संख्येने लोक आले असते, पाठ फिरवली असते राजश्रीताईकडे, आमच्याकडे, सगळ्यांकडे. मी आपल्याला एवढंच सांगतो, मी एक सर्वसामान्य गोर गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला शेतकऱ्याच्या गोर गरिबाच्या वेदनांची जाण आहे आणि म्हणून मी रात्रंदिवस काम करत असतो. ताई मगाशी म्हणाल्या 5 वाजतेपर्यंत काम, 5 कधी वाजतात कळतच नाही. शेवटी जबाबदारी घेतली आहे, पार पाडायची आहे. जबाबदारी घेऊन फक्त मिरवायचं काम मी कधीच करू शकत नाही, माझ्या रक्तात नाही. बाळासाहेबांनी ते मला शिकवलं नाही, दिघे साहेबांनी मला ते शिकवलं नाही. आणि म्हणून सगळं रात्रंदिवस झोपता उठताच एकनाथ शिंदे महायुती सरकार पडणार. स्थापन झाल्यापासून तुम्ही म्हणता रोज, तुम्हालाही वाटलं अरे कधी पडलं तर प्रॉब्लेम होईल. आपलं आहे सरकार, हे आपले लोक आहेत, आपल्याला मदत करणारे आहेत. पण आज पडणार, उद्या पडणार. ज्योतिष संपले, त्यांना मी बोललो माझ्याकडून ज्योतिष पाठवू का तुम्हाला? असं हे जे काही वस्तुस्थिती, वास्तवता मान्य केली पाहिजे. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतोय की ही निवडणूक आपल्या देशासाठी, मोदींसाठी नाही, मोदीजींसाठी नाही. मोदीजी तर पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनणारच आहेत. फिर एक बार मोदी सरकार आने वाली ही है. पण ही निवडणूक एकनाथ शिंदेसाठी नाही, मोदी साहेबांसाठी नाही, राजश्रीताईसाठी नाही, ही देशासाठी महत्वाची आहे. ही देशासाठी निवडणूक महत्वाची आहे. कारण एक देशभक्त, राष्ट्रभक्त या देशाचा प्रधानमंत्री झाला. आज मला सांगा, 370 कलम हटवण्याची हिम्मत कुणी दाखवली? राम मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, चेष्टा करणारे लोक देखील आपण पाहिले. पण मंदिर देखील बांधलं, तारीख देखील सांगितली, उद्घाटन देखील झालं. हे कोणी केलं असतं? हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं, करोडो राम भक्तांचं स्वप्न होतं. हे पूर्ण करण्याचं काम कुणी केलं? मोदीजींनी केलं. अमित भाईंनी 370 कलम हटवलं. हे देशभक्त आणि राष्ट्रभक्तीचं काम आहे. आणि म्हणून असे प्रधानमंत्री आपल्याला लाभलेले आहेत. म्हणून आपल्या देशाला पुढे न्यायचं असेल, देशाला प्रगती करायची असेल, या देशाला महासत्ता बनवायचं असेल, तर आपल्याला मोदी साहेबांशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून मोदी साहेब म्हणतात अब की बार 400 पार म्हणतात. मग आपलं पण वाटा त्याच्यामध्ये, अब की बार 45 पार हे आपलं पाहिजे. आणि म्हणून एकीकडे या देशाची बदनामी करणारे लोक, दुसरीकडे देश पुढे नेणारे लोक, त्यांच्याकडे अजेंडा पण नाही, त्यांच्याकडे स्वतःचे झेंडे पण नाहीत. आज आपल्याकडे धनुष्यबाण आहे, कमळ आहे, घड्याळ आहे, त्यांच्याकडे तेही नाही. अजेंडा नाही, झेंडा नाही, काही नाही. पण आपल्याकडे नेताही नाही. आणि त्यांच्याकडे काय? त्यांच्याकडे कट, कमिशन, करप्शन. आपल्याकडे काय? नीती, निर्णय आणि नियत साफ आहे. त्यांचं काय म्हणतो आपण, करप्शन फर्स्ट, आपल्याकडे नेशन फर्स्ट, राष्ट्र पहिलं. हे आपलं मोदी साहेबांनी ठरवलंय. राष्ट्राशी कुठली तडजोड करू शकत नाही. ज्यांनी या देशाच्या विरोधात वक्तव्य केलं, महाराष्ट्र भवनाच्या वर वक्तव्य केलं विरोधामध्ये, जे श्रीनगरमध्ये आपण बांधतोय, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. बाळासाहेबांचे विचार सोडले, त्यांना लोक कसं माफ करणार? आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की या देशाचे प्रधानमंत्री
त्यांच्याकडे प्रधानमंत्री पदाचा उमेदवार पण नाही. आले होते सगळे कडबोळे एकत्र आले, नंतर